ल्युबेलने टॉस जिंकला आणि फिल्डिंग. स्ट्राइक एंडला विनीत, नॉन स्ट्राइक एंडला ऋषभ, बॉलर आशू. आशूने काल पण चांगली कामगिरी केली होती. एक वेगळी स्टाईल आहे त्याची बॉलिंग करण्याची, एक वेगळी पद्धत आहे, वेगळी ऍक्शन आहे. नो बॉल. इकडे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉल आणि मॅच सुरू झाली आहे. कारण की एक्स्ट्रा रन्सने सुरू झाले आणि आशूचे कुठेतरी एक्स्ट्रा रन्स इकडे पण थांबवलं आणि तिकडे डॉट बॉल आशूने कमबॅक केलं. इकडे पण समोर उडवला होता बट फटका थोडा क्रॉस गेला आणि रन. चार रन झाले धावफलकावरती. स्ट्राइक एंडला विनीत आहेत. या बॉलवर पण समोर खोदून खेळले गेले बट रन एकच मिळेल, सिंगल. 5 रन झाले धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 7 रन झालेत आणि आशूने कुठेतरी एक्स्ट्रा टाकले बट मोठा स्ट्रोक आला नाहीये, त्यामुळे हे उर्वरित बॉल नीट टाकावे लागतील. इकडे पण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 8 रन. इकडे समोर खेळले गेलेत आणि रन सिंगल. 9 रन झालेत. 1 to go. व्हाईट बॉल पुन्हा एकदा डबल डिजिट मध्ये 1-0. 10 रन झालेत. नो बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगला आणि तिकडे रन सिंगल. ओव्हर 12 रन. या बॉलवर पण अगदी बॅटर आउट.
इकडे पण रन मात्र सिंगल आणि कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स आले बट प्रयत्न चालू आहेत. ऋषभ पण मात्र रन्स करण्याचा प्रयत्न करेल. या बॉलवर फुल टॉस बॉल मिस केला बट वाईट बॉल आहे. ऑफ स्टिकला खूपच बाहेर होता आणि रोहनजी पाटील आपलं पण स्वागत आहे. गुड मॉर्निंग रोहन पाटील. पाऊस आज हवामान खात्याचा मेसेज सर्वांनाच येतोय. 2 दिवस पाऊस आहे. मुंबई, रायगड, नवी मुंबई या परिसरात. आणि या बॉलवर देखील चांगला फॉल फिरवला. बॅटर आउट. चांगला बॉल पाहायला मिळाला. रोहन पाटील आपलं पण स्वागत. आज संडे फंडे मस्त आराम करून आलेत आणि झणझणीत मिसळ तुम्ही मिस केलात. मस्त मिसळ पाऊस अगदी सकाळी. रोहन पाटील आले आणि पाऊस पण आला आणि ते स्वतः चांगलं लॉंग टेनिस खेळतायत अजूनही. लॉंग टेनिस बघायला पण खूप मजा येते. क्विक खेळ आहे. या बॉलवर पण बॉल हवेत आहे आणि काय कॅच पकडली गेली. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कडा कॅच. अभिषेकने काय कॅच पकडली आहे. अगदी एक IPL मध्ये रिकी पॉन्टिंगने अशी कॅच पकडली होती. कडक. अभिषेकने कॅच पकडली आणि जोरात पाऊस आला. गुड कॅच अभिषेक. 2 ओव्हर 15 रन 3 विकेट. लगता है तूफान आने वाला है. काय क्लायमेट आहे. जितू पेडणेकर अगदी बोलतात पाऊस पडला तरी बाई क्रिकेट बंद नाही होणार. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि पुन्हा एकदा काय कॅचेस पकडतायत. फिल्डिंग कोच मला असं वाटतं दमदार आहे. जॉन्टी रोड आहे. अमित. गुड कॅच अमित. अमित बोलतो अभिषेक पकडू शकतो तर मी का नाही पकडू शकत. आणि टर्फवरती फिल्डिंग करणं एक वेगळी मजा आहे. न्यू बॅटर गणेश. आणि 16 रन 4 विकेट. खूप चांगल्या 2 कॅचेस पकडल्या. त्यामुळे या बॉलवर पण फ्लिक केला गेला आणि रन स्ट्राईक एंडला. इकडे मोये हे प्रभू आणि मोये ए प्रभू उठा ले. ये क्या हुआ.
या बॉलवर एक फ्लॅट आणि एक चांगली कॅच पकडली आहे, तिसरी कॅच या मॅच मधली. कडक कॅच. रन झालेत 20. तीन बैठेगा तो ये तीन मत बैठना जाएगा ये तीन. या बॉलवर पण एक चांगली बॉलिंग पाहायला मिळते आणि कुठेतरी मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेते. 20 रन. गुड बॉलिंग. ब्ल्यू बेल्ट टीमने मात्र इकडे थांबवलं, बेगोनिया टीमला कुठेतरी थांबवलंय. या बॉलवर पण एक चांगला ड्राईव्ह केला गेला समोर आणि तिकडे एक रन मिळेल सिंगल. रन्स 21. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर अमित. या बॉलवर पण आवाज दमदार आलाय बट तिकडे रन सिंगल. 22. 22 रन झालेत आणि मॅच कुठेतरी पुन्हा एकदा इकडे आणि ही कॅच ड्रॉप होते. इट्स अ 6. एक इझी लॉलीपॉप कॅच सुटली मात्र तिकडे. सर्व टफेस्ट कॅच या इनिंग मध्ये पकडल्या गेल्या पण एक इझी कॅच सुटली तिकडे. याचंच नाव क्रिकेट आहे. मग काय घडेल कधी याचा नेम नाहीये. 28. 28 रन झालेत. रन झालेत. इकडे पण कव्हरला खेळले गेले बट फटका तिकडे बॉल हातामध्ये. 29. 29 रन झालेत. एका दुसरा 6 पाहिजे. या बॉलवर एक चांगला फटका आणि इट्स अ 6. खूप चांगला फटका खेळले गेले. नो बॉल. (36) 36 रन झालेत. बघता बघता बेगोनिया टीम पण मॅच मध्ये आली आहे. बेगोनिया रायझिंग चॅम्पियन. इकडे पण लेग स्टिकला मात्र तिकडे ढकलला बॉल आणि रन सिंगल. 37. लॉस ऑफ 5 विकेट. डॉट बॉल आहे. (36) एक डॉट बॉल आलाय बट इकडे आता शेवटच्या बॉलवर राकेशला
थोडं टचअप द्यावं लागेल. इकडे पण बॉल आणि इकडे बॅटर आउट. 37चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता ब्ल्यू बेलला. चला नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी या. मॅरीगोल्ड आणि बोनिका. मॅरीगोल्ड आणि बोनिका टॉससाठी या लवकर. दोन्ही कॅप्टन मॅरीगोल्ड आणि बोनिका दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी या लवकर. मॅरीगोल्ड आणि बोनिका. मॅरीगोल्ड आणि बोनिका. थर्टी 37चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता ब्ल्यू बेल. स्ट्राइक एंडला परेश. मॅरीगोल्ड टॉस जिंकले. बॉलिंग. पहिलाच बॉल आणि तिकडे फिरवला बॉल. वाईट बॉल. बॅटर आउट. एक वेगळी ऍक्शन आहे. राहुलने चांगली स्टंपिंग घेतली तिकडे आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रन झालेत. 3 रन झालेत. अजूनही 34 करायचे आहेत. विकेट गेले एक, त्यामुळे अभिला पण दडपण आहे. या बॉलवर पण एक चांगली बॉलिंग आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. या बॉलवर पण टिचकी बॉल आणि त्या बॉलवर अभिने प्रहार केलाय. 6 रनसाठी. परफेक्ट टायमिंग केलं. चांगलं फुटवर्क होतं आणि धीम्या गतीचा बॉल रीड करणं बॅटर थोडी डबल माइंड होतात, कारण की तो बॅटवर येत नाही लवकर. आणि अभिने एक चांगला कनेक्ट केला. कडक. इकडे बॅक टू बॅक दुसरा. एक तेरी एक मेरी. 15 रन.
मॅच मात्र पूर्णपणे फिरवली. 18 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे ब्ल्यू बेलला. ब्ल्यू बेलनी बेल वाजवली. कडक वेल प्लेड. अभिने 2 सिक्स मारले त्यामुळे मॅच फिरली. बॉलर गणेश. स्ट्राइक एंडला बॅटर अभिषेक. नो बॉल. तिकडे ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होतोय. नो +1. स्ट्राइक एंडला अभिजित. चांगली बॅटिंग केली अभिजितने पण. इकडे पण फ्लिक केलं गेलं. लेस्टिकला आली. बॉल निघून गेलाय. 4 रन. आणि रन्स 21 वरती शांत आहे. बॉल टू बॉल रन्सची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता ब्ल्यू बेल. या बॉलवर एक चांगला फटका. अभिजित स्टँड अँड डिलिव्हर. काय परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले बॅटर अभिजित. ला जवाब. हेलिकॉप्टर उडवला. या बॉलवर पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक आणि तिकडे पुन्हा एकदा 6 रन. काय बॅटिंग केली अभिजितने. 9 बॉल मध्ये 29 रनची धुवाधार बॅटिंग. आता अवघ्या 4 रनची गरज आहे आणि ही मॅच संपवली अभिजित. अभि वेल प्लेड अभि.